मला कमेंट आली होती की मॅडम ब्लड बँकवर क्वेश्चन्स घ्या म्हणून. तर आपण ब्लड बँकवर 50 क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहा, हू डिस्कवर्ड ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ABO ब्लड ग्रुप सिस्टीम कोणी डिस्कवर्ड केली आहे? ऑप्शन ए आहे कार्ल लँडस्टॅनर, ऑप्शन बी आहे रेवसस, ऑप्शन सी आहे कार्ल मार्क्स आणि ऑप्शन डी आहे वॉटसन. काय आहे करेक्ट आन्सर? हू डिस्कवर्ड ABO ब्लड ग्रुप सिस्टीम कोणी डिस्कवर्ड केली आहे? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? लँडस्टॅनर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप इज. हे आता ब्लड बँकिंगचे क्वेश्चन्स आहेत. पहा, युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप इज. युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय? जो की सर्वांना ब्लड देऊ शकतो, त्याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल डोनर. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट म्हणजे काय? सगळ्यांचा ब्लड घेणारा. मग युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप कोणता आहे? सगळ्यांना ब्लड देणारा, ओ निगेटिव्ह, सगळ्यांना देणारा. आणि सगळ्यांचा घेणारा विचारला तर काय असणार आहे? AB पॉझिटिव्ह. ट्रिक्स आहे ओपन टू ऑल, सगळ्यांसाठी ओपन आहे असं ट्रिक्स आहे. त्यानंतर युनिव्हर्सल रिसिपियंट ब्लड ग्रुप कोणता आहे? सर्वांकडून घेणारा ब्लड ग्रुप, तर AB पॉझिटिव्ह. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन, विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड इन ब्लड बँक फॉर ब्लड स्टोरेज. कोणतं? आणि मुलांना काही क्वेश्चन्स कोणता चुकीचा असेल तर मला कमेंट करून सांगा की मॅडम याचा आन्सर चुकलेला आहे. कसं घाई गडबडीमध्ये एखादी वेळेस होते इकडे तिकडे. पहा, विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड इन ब्लड बँक फॉर ब्लड स्टोरेज. तर आता कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं ब्लड बँकमध्ये? कशासाठी? फॉर द ब्लड स्टोरेज, ब्लडला स्टोअर करण्यासाठी कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं ब्लड बँकमध्ये? ऑप्शन ए आहे हिपॅरिन, ऑप्शन बी आहे सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज, ऑप्शन सी EDTA आणि ऑप्शन डी ऑक्झेलेट. तर सगळ्यांनाच माहिती आहे आता अँटीकोॲग्युलंट ब्लड बँकमध्ये कोणतं यूज केलं जातं. सगळ्यांना माहिती आहे CPDA सगळ्यांनी ऐकलं असेल. तर सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. आणि पहा, सी म्हणजे सायट्रेट. ट्रिक्सनुसार पहा, सी म्हणजे कलेक्ट, पी म्हणजे प्रिझर्व आणि डी म्हणजे डोनर ब्लड. डोनरचं ब्लड कलेक्ट करणं आणि प्रिझर्व करणं, अशी ट्रिक्स आहे CPD वरून, तुम्हाला लक्षात राहत नसेल तर. त्यानंतर RH फॅक्टर वॉज डिस्कवर्ड इन विच ॲनिमल. तर RH फॅक्टर्स जे आहे ते डिस्कवर्ड केलेलं आहे, पण कोणत्या? इन विच ॲनिमल म्हणते, सांगा काय असणार आहे करेक्ट आन्सर? RH. ऑप्शन ए रॅबिट, ऑप्शन बी डॉग, ऑप्शन सी रेवसस मंकी आणि ऑप्शन डी कॅट. तर जो RH फॅक्टर आहे डिस्कवर्ड केला आहे इन विच ॲनिमल, करेक्ट आन्सर इज रेवसस मंकीमध्ये डिस्कवर्ड केलेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आपलं लाईव्ह सेक्शन व्हावं MCQचं, ज्यामध्ये मी क्वेश्चन विचाराल, तुम्ही आन्सर द्याल कमेंट करून. असं जर असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मॅडम लाईव्ह लेक्चर घ्या म्हणून. माझे जे सबस्क्रायबर आहेत त्याच्या 0.5% पण झालं तुमचे जर कमेंट्स आले लाईव्ह सेक्शनसाठी, तर मी लाईव्ह पण घेईल. ठीक आहे. नंतर नॉर्मल शेल्फ लाईफ ऑफ होल ब्लड इन CPDA फर्स्ट ॲट 2 to 6 डिग्री सेल्सिअस इज. तर किती आहे शेल्फ लाईफ, किती आहे? कुणाची विचारले? होल ब्लड CPDAची. तर CPDAची किती आहे शेल्फ लाईफ? ऑप्शन ए 21 days, 35 days, 42 days आणि 14 days. 21, 35, 42, 14 दिवस. किती आहे नॉर्मल शेल्फ लाईफ CPDAची?
हे सांगितलं का मी? अच्छा, CPDAचं C म्हणजे 4 वरून 4 स्टार्टिंगला तर 42 दिवस सांगितलं होतं. त्यानंतर बॉम्बे ब्लड ग्रुप कसा ओळखायचं सांगितलं का? बॉम्बे ब्लड ग्रुप इज डेफिशियंट इन. तर आता बॉम्बे ब्लड ग्रुप कसं ओळखणार? तर बॉम्बेची स्पेलिंग काय आहे? BOMBAY. तर बॉम्बेमध्ये ब्लड ग्रुप बी आहे, ओ आहे, ए आहे, म्हणजे ए आहे, बी आहे, ओ आहे, ए बी आहे. मग कोणता नाही आहे? एच अँटीजन आहे का याच्यामध्ये? एच आहे का? नाही आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? बॉम्बे ब्लड ग्रुप एच ही झाली ट्रिक्स तुमची एच अँटीजनची. त्यानंतर विच ब्लड ग्रुप हॅज नो अँटीजन ऑन RBC. तर कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये RBCच्या सरफेसवर अँटीजन नाही आहे असं विचारलेलं आहे. तर पहा का म्हणते, विच ब्लड ग्रुप हॅज नो अँटीजन. अँटीजन नाही आहे. अँटीजन नाही आहे म्हणजे काय आहे? 0 आहे तो. एक तरी अँटीजन असेल तरी एक असतं. इथं काय लिहिलं आहे? नो अँटीजन. नो अँटीजन म्हणजेच काय? त्याला आपण 0 अँटीजन म्हणू शकतो. ठीक आहे, त्याला 0 अँटीजन आपण म्हणू शकतो. मग 0 अँटीजन कसा आहे? ओ, म्हणजे 0 अँटीजन. करेक्ट आन्सर इज ओ. लक्षात ठेवायची ट्रिक्स होती आपली की RBC कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये RBCला अँटीजन नाही आहे असं म्हटलं आहे आपल्याला. तर RBCला अँटीजन नाही आहे. तर पहा काय सांगितलं मी? नो अँटीजन म्हणजेच काय? 0 अँटीजन. नो अँटीजन म्हणजे 0 अँटीजन. त्यामुळे ओ जो आहे ब्लड ग्रुप त्याला काय नाही आहे? अँटीजन नाही आहे. त्यानंतर विच टेस्ट इज यूज्ड फॉर ब्लड ग्रुपिंग. ब्लड ग्रुपिंगसाठी कोणती टेस्ट केली जाते? कुम टेस्ट, ॲग्लुटिनेशन टेस्ट, VDRL टेस्ट आणि ELISA टेस्ट. तर कोणती टेस्ट केली जाते ब्लड ग्रुपसाठी? तर ज्यावेळेस आपण स्लाइड मेथडनी करतो त्यावेळेस कसं इथे ए टाकतो, इथे बी टाकतो आणि इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह RH. याच्यामध्ये ॲग्लुटिनेशन फॉर्म झालं तर तो झाला एमध्ये ॲग्लुटिनेशन फॉर्म झालं तर तो झाला ए, बीमध्ये फॉर्म झाला तर बी. म्हणजे हे जे ब्लड ग्रुप सिस्टीम जे आहे कोणती टेस्ट आहे? ॲग्लुटिनेशन टेस्ट आहे. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ॲग्लुटिनेशन टेस्ट. कुम टेस्ट इज यूज्ड का म्हणते? ग्रुपिंग म्हणजे गोल म्हणजे ॲग्लुटिनेशन. याच्यामध्ये जे आलं ग्रुपिंगचं म्हणून. कुम टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट. आता कुम टेस्ट कशासाठी यूज केली जाते? काय डिटेक्ट करण्यासाठी? फ्री अँटीजन ऑप्शन बी, फ्री अँटीबॉडी ऑप्शन सी, अँटीबॉडी RBC सरफेस आणि ऑप्शन डी प्लेटलेट काउंट. तर कुम टेस्ट कशासाठी यूज केली जाते? काय डिटेक्ट करण्यासाठी? करेक्ट आन्सर काय आहे? कुम टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट. तर कुम टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते? तर करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन सी, अँटीबॉडी ऑन RBC सरफेस. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? तर पहा, कुम टेस्ट जी यूज केली जाते कशासाठी यूज केली जाते? अँटीबॉडी ऑन RBC सरफेस. तर या कुम नावापासून तुम्ही फक्त लक्षात ठेवा CO. कुमच्या ठिकाणी कॉट लक्षात ठेवा. CO येणार बीच्या ठिकाणी T लक्षात ठेवा. असं काहीतरी बनवा. तर कुटुंब किंवा कुंभमध्ये कुटुंबामध्ये असं लक्षात ठेवा. ठीक आहे, कुंभ टेस्ट म्हणल्यावर कुटुंबामध्ये आपल्या फॅमिली जी असते त्या कुटुंबामध्ये किंवा कुंभ म्हणजे कॉट लक्षात ठेवा. तर कॉट जो असतो तो कुठे असतो? कॉट कुठे असतो? आपला जो खालचा सरफेस असतो त्याच्या सरफेसच्या वर कॉट असतो. ठीक आहे, मग जो सरफेस असतो खाल्ला त्याच्यावरती कॉट असतो. म्हणजेच काय? जो की RBCचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर अँटीबॉडी ऑन RBC सरफेस, दॅट इज कॉल्ड कुम टेस्ट. मग कॉट कुठे असतो? कॉट जो आहे तो आपल्या सरफेसच्या वर असतो की नाही? म्हणून तसंच अँटीबॉडीच्या सरफेसवर काय असते? आपल्या सरफेसवर कॉट असतो. तर अँटीबॉडी जी आहे ते RBCच्या सरफेसवर अँटीबॉडी असते. तर कुम टेस्टनी ते डिटेक्ट केली जाते. कुम टेस्ट इज डिटेक्टेड बाय अँटीबॉडी ऑन RBC सरफेस. हे पण मी सांगितलेली ट्रिक्स इथे लिहिल्या. कॉटवर अँटीबॉडी, RBC सरफेसवर अँटीबॉडी असतं. नंतर विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर. मी 50 MCQ सुरुवातीचे घेतले आहेत. तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता, युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर कोणत्या ब्लड ग्रुपला म्हटलं जातं? तर पहा,
सगळ्यांना प्लाझ्मा देणारा ब्लड ग्रुप, सगळ्यांना ब्लड देणारा कोणता होता? ओ निगेटिव्ह होता. पण सगळ्यांचा घेणारा कोण होता? ए बी पॉझिटिव्ह होता. मग इथे विचारला युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर, आणि जर प्लाझ्मा विचारला तर युनिव्हर्सल प्लाझ्मा डोनर जो आहे तो सगळ्याला देणारा, सगळ्याला घेणारा जो ब्लड ग्रुप आहे तो युनिव्हर्सल प्लाझ्मा ब्लड ग्रुप आहे. तर इथे काय असणार आहे? ए बी ब्लड ग्रुप. प्लाझ्मा आलं तर देणारा नाही, प्लाझ्माला लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे हां, देणारा घेणारा. ए बी काय आहे? ए बी ब्लड ग्रुप सगळ्यांचा घेणारा आहे, आपल्याला माहिती आहे. मग जर प्लाझ्मा विचारलं तर काय सांगणार तुम्ही मग? ए बी ब्लड ग्रुप. प्लाझ्मामध्ये काय उलटा नियम आहे, ए बी काय करतो? प्लाझ्मा देतो सगळ्यांना. विच ब्लड ग्रुप इज मोस्ट कॉमन इन इंडिया? आता आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन ब्लड ग्रुप कोणता आहे? ऑप्शन ई ओ पॉझिटिव्ह, ऑप्शन बी ए पॉझिटिव्ह, ऑप्शन सी बी पॉझिटिव्ह आणि ए बी. तर विच ब्लड ग्रुप कॉमन इन इंडिया? आपल्या इंडियामध्ये सगळ्यात कॉमन ब्लड ग्रुप जो आहे तो बी पॉझिटिव्ह आहे. कोणता आहे? बी पॉझिटिव्ह. तर विच ब्लड ग्रुप मोस्ट कॉमन इन इंडिया? लक्षात ठेवण्यासाठी, इंडिया म्हणजे भारत, तर आपल्या भारतामध्ये सगळ्यात कॉमन कोणता ब्लड ग्रुप आहे? तर बी वरून बी पॉझिटिव्ह. भारतात बी पॉझिटिव्ह हा मोस्ट कॉमन ब्लड ग्रुप आहे. जास्तीत जास्त लोकांचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. आणि सगळ्यात म्हणजे जास्तीत जास्त कमी लोकांचा कोणता ब्लड ग्रुप आहे जर विचारलं तर तो आहे ए बी पॉझिटिव्ह. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द रेअरेस्ट ब्लड ग्रुप इन द वर्ल्ड? रेअरेस्ट ब्लड ग्रुप कोणता आहे? रेअरेस्ट म्हणजे एकदम असं दुर्मिळ रक्तगट. तर मी आत्ताच सांगितलं का रेअरेस्ट ब्लड ग्रुप इन द वर्ल्ड कोणता आहे? तर पाहता तुम्ही म्हणाल मी चुकीची इन्फॉर्मेशन सांगितली. हा जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे इथे मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात जास्त कॉमन ब्लड ग्रुप बी सांगितलं आणि कमी तर ए बी पॉझिटिव्ह सांगितलं. तर जे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपमध्ये आहेत मी त्यांचं सांगितलं, जसं की बी जो आहे तो 32 to 35%, तो 35% इन इंडियामध्ये कॉमन आहे बी आणि पॉझिटिव्हवाला, आणि जो ए बी पॉझिटिव्ह आहे तो 7 to 9%. पण मोस्ट कॉमन इन इंडियामध्ये हे असं सापडतात हे ब्लड ग्रुप, म्हणजे एवढ्या पर्सेंटने बी पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह. परंतु जे मायनसवाले ब्लड ग्रुप्स असतात, मायनस म्हणजे निगेटिव्हवाले असतात, तर ते खूप कमी कॉमन असतं, म्हणजे असं कमी याच्यामध्ये दुर्मिळ असतात एकदम. ठीक आहे, निगेटिव्ह ब्लड ग्रुप जे असतात, म्हणजे मी ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी पाहत होते की निगेटिव्ह म्हणजे मायनस म्हणजे कसं असते, कमी असते ना, तसं लक्षात ठेवा. फक्त पॉझिटिव्हवाले हे कसे असतात, मोस्टली कॉमन असतात, त्यामुळे ए बी पॉझिटिव्हमध्ये 7 to 9%. पण ऑल जे निगेटिव्ह ब्लड ग्रुप्स आहेत ते कसे असतात, पूर्ण रेअर्स असतात. ओके, निगेटिव्ह जे असतात ते पूर्ण रेअर ब्लड ग्रुप्स असतात आणि पॉझिटिव्हवाले कॉमन असतात. म्हणून मी तुम्हाला इथे कॉमनवाले सांगितले. बी हा जो आहे तो मोस्ट कॉमन इन इंडिया आहे. ठीक आहे, बी पॉझिटिव्हवाला. आणि सगळ्यात कमी विचारला तर ए बी पॉझिटिव्हवाला. आणि जर असं विचारलं की रेअर ब्लड ग्रुप, आणि जे की मायनसवाले जे ब्लड ग्रुप्स आहेत ते काय आहेत, ते सर्व रेअर्स ब्लड ग्रुप आहेत. मग इथे विचारलं आहे विच इज द रेअरेस्ट ब्लड ग्रुप इन वर्ल्ड. मग आपल्या जगामध्ये सगळ्यात रेअरेस्ट ब्लड ग्रुप कोणता आहे, तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर ए बी निगेटिव्ह. ए बी निगेटिव्ह हा काय आहे, रेअरेस्ट ब्लड ग्रुप इन द वर्ल्ड. ठीक आहे, तर फक्त प्रश्न व्यवस्थित समजून घेत जा. इथे जो ब्लड ग्रुप विचारला आहे तो इंडियाचा नाही विचारला, तर पूर्ण जगाचा विचारला आहे, इन द वर्ल्ड. तर रेअरेस्ट ब्लड ग्रुप इन द वर्ल्ड विचारलं आहे तर ए बी निगेटिव्ह. ए बी म्हणजे ऑलरेडी रेअर्ड मायनस म्हणून अजून रेअर. ए बी म्हणजे ऑलरेडी. आता हे जे आहेत सगळे ब्लड ग्रुप जे निगेटिव्ह आले आहेत ते पूर्ण रेअर ब्लड ग्रुप आहेत. मग आता आपल्याला विचारलं ए बी, सगळे एक शब्दावाले होते, तर हे ए बी जो आहे म्हणजेच काय, ऑलरेडी रेअर मायनस म्हणून आहे, असं लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे,
त्यानंतर विच ब्लड कंपोनंट इज यूज्ड टू ट्रीट हेमोफिलिया. आणि जर इंडियामधला जर तुम्हाला विचारला रेअर ब्लड ग्रुप कोणता आहे इन इंडिया, तर इंडियामध्ये आपला कोणता आहे, जो की बॉम्बे ब्लड ग्रुप आहे तो. ठीक आहे, जो की बॉम्बे ब्लड ग्रुप आहे तो काय आहे, रेअर ब्लड ग्रुप इन इंडिया. त्यानंतर विच ब्लड कंपोनंट इज यूज्ड टू ट्रीट हेमोफिलिया. आता हेमोफिलियाला ट्रीट करण्यासाठी विच ब्लड कंपोनंट इज यूज्ड, कोणता ब्लड कंपोनंट यूज केला जातो टू ट्रीट हेमोफिलिया. ऑप्शन ए प्लेटलेट्स, क्रायोप्रिसिटेट, RBC आणि प्लाझ्मा. तर काय असणार आहे करेक्ट, या प्रश्नाचं काय असणार आहे करेक्ट आन्सर, तर ऑप्शन ए प्लेटलेट, ऑप्शन बी क्रायोप्रिसिपिटेट, C RBC आणि D प्लाझ्मा. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी क्रायोप्रिसिपिटेट. कसं लक्षात ठेवणार आता याच्यावरची जी ट्रिक आहे ती पहा, इथे काय लिहिलं आहे का मी. हेमो म्हणजे फॅक्टर प्रॉब्लेम आणि जी की क्रायोमध्ये फॅक्टर 7 नंबरला येतो. हे पण माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला ज्यामध्ये जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स ओळखण्यासाठी, जसे की आता इथे विचारलं आहे फिलिया, हा पहा हेमोफिलिया, इथे ILI जे असं येत आहेत, तसं हे 1 2 3 लाईन झाल्या ह्या, आणि त्याच्या खाली 5 6 7 8, म्हणजेच काय 8 नंबरचा जो फॅक्टर आहे तो कोणता आहे, हेमोफिलिया आहे. अशी ट्रिक्सचा एक व्हिडिओ बनवून टाकला आहे मी यूट्यूबला, त्याच्यामध्ये सर्व फॅक्टर्स आहेत, तुम्ही ते बघा. या प्रश्नाचं उत्तर काय होतं, हेमोफिलिया क्रायोप्रिसिपिटेट. म्हणजेच काय, समजा असं कोणी असेल, आपले आजोबा वगैरे असतील, त्यांची आठवण आली ना तर आपण खूपच रडतो. आता ते नाही येत, आता त्यांची आठवण आली की खूपच रडतो आपण. तसं ते आपल्याला काय होते, फील होते यार आपल्याला की आता माझे आजोबा नाही आहेत म्हणून. तसं लक्षात ठेवा, हेमोफिलिया म्हणजे आता फील होतं आजोबा नाही आहेत. मग आजोबा नाही आहेत आपल्याला खूप आठवण तर येते, किंवा मग एखाद्याला मम्मी नाही आहे तर मम्मीची खूप आठवण येते, तर काय होते क्राय, ते रडणार ना आठवण आल्यानंतर. त्यामुळे क्रायोप्रिसिपिटेट टू ट्रीट हेमोफिलिया लक्षात राहील. आता कोणता ब्लड कंपोनंट यूज केला जातो टू ट्रीट हेमोफिलिया, हेमोफिलियाला ट्रीट करण्यासाठी क्रायोप्रिसिपिटेट यूज केला जातो. विच ब्लड कंपोनंट इज गिवन इन सेव्हियर एनिमिया. आता सेव्हियर एनिमियासाठी कोणता ब्लड कंपोनंट इज गिवन इन, तर अशक्तपणा कोणता रक्तघटक दिला जातो. अशक्तपणा जर आला असेल, सेव्हियर एनिमिया असेल, तर कोणता कंपोनंट्स दिले जातात, प्लेटलेट्स, पॅक्ड RBC, प्लाझ्मा, क्रायोप्रिसिपिटेट. तर सेव्हियर ॲनिमिया असेल, ॲनिमल म्हटलं का मी, अच्छा सेव्हियर ॲनिमिया असेल, विच ब्लड कंपोनंट इज गिवन इन सेव्हियर ॲनिमिया, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पॅक्ड RBC. काय करतो आपण, देतो पॅक्ड RBC, ऑप्शन बी. ए झालं ॲनिमियाचं, बी झालं RBC, AB पॅक्ड RBC. ॲनिमिया म्हणजे कमी, RBC म्हणून पॅक्ड RBC. लँडस्टेनर also discovered which blood group system other than ABO. तर जो लँडस्टेनर आहे त्यांनी ABOला सोडून, अदर दॅन ABO म्हटले तर ABOला सोडून त्यांना कोणती ब्लड ग्रुप सिस्टीम डिस्कवर्ड केली. ऑप्शन ए RH सिस्टीम, ऑप्शन बी केल सिस्टीम, डफी सिस्टीम आणि किड सिस्टीम. काय असणार आहे करेक्ट आन्सर, तर कार्ल लँडस्टेनरनी ABO ब्लड ग्रुप सिस्टीम तर डिस्कवर केलीच, त्याबरोबर अजून काय केलं असं विचारलेलं आहे, तर RH सिस्टीम पण डिस्कवर केली. त्यानंतर क्रॉस मॅचिंग इज डन टू चेक. क्रॉस मॅचिंग केली जाते काय चेक करण्यासाठी, क्रॉस मॅचिंग कशासाठी केली जाते. ऑप्शन ए डोनर रिसिपियंट कॉम्पॅटिबिलिटी,
ऑप्शन बी हेमोग्लोबिन लेवल, ऑप्शन सी प्लेटलेट काउंट, ऑप्शन डी ब्लड स्टोरेज. तर जी की डोनर आहे आणि रिसिपियंट आहे यांच्यातली कॉम्पॅटिबिलिटी चेक करण्यासाठी क्रॉस मॅच केले जाते. ठीक आहे. डोनर रिसिपियंट कॉम्पॅटिबिलिटी, क्रॉसिंग डोनर विथ रिसिपियंट, दॅट इज कॉम्पॅटिबिलिटी. विच टेस्ट डिटेक्ट वीक डी अँटीजन. तर आता जो डी अँटीजन आहे आपला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ज्याच्यावरून आपण ठरवतो. तर तो जो डी अँटीजन आहे तो वीक आहे, तो व्यवस्थित दिसून नाही येत आहे. तर विच टेस्ट डिटेक्ट वीक डी अँटीजन. तर वीक डी अँटीजन असेल तर कोणत्या टेस्टने डिटेक्ट केला जातो? डायरेक्ट कोम टेस्ट, इनडायरेक्ट कोम टेस्ट, वीक डी टेस्ट आणि VDRL टेस्ट. तर सांगा काय असणार आहे करेक्ट आन्सर. प्रश्नातच उत्तर आहे याचं वीक डी टेस्ट. वीक डी असेल तर वीक डी टेस्ट केली जाते. त्यानंतर व्हॉट इज द नॉर्मल शेल्फ लाईफ ऑफ प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट ॲट 20 to 24 डिग्री सेल्सिअस. तर 20 to 24 डिग्री सेल्सिअसवर प्लेटलेटची जी शेल्फ लाईफ आहे ते किती असते असा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7 आणि ऑप्शन डी 10 डेज. तर किती आहे नॉर्मल शेल्फ लाईफ ऑफ प्लेटलेट्स? तर जी की प्लेटलेट्सची जी नॉर्मल शेल्फ लाईफ जी आहे ॲट कॉन्सन्ट्रेशन 20 to 24 डिग्री सेल्सिअस, प्लेटलेट पी म्हणजेच 5, तसं 5 डेज. ओके. प्लेटलेटची शेल्फ लाईफ ॲट 20 to 24 डिग्री सेल्सिअस, पी म्हणजेच प्लेटलेट 5. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन बी. 5 डे प्लेटलेट 5 डे. हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न इज मेनली ड्यू टू. जसं की हेमोलायटिक डिसीजेस होतात न्यूबॉर्नमध्ये, कोणामुळे होतात? इज ड्यू टू. नवजात बाळामध्ये हेमोलायटिक डिसीजेस प्रामुख्याने कोणामुळे होतात? ABO इनकॉम्पॅटिबिलिटी, RH इनकॉम्पॅटिबिलिटी, केल अँटीजन आणि प्लेटलेटच्या डेफिशियन्सीमुळे. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा, जे की न्यूबॉर्न्स बेबी असतात तर त्यांना हेमोलायटिक डिसीजेस हे कोणामुळे होतात? ज्यावेळेस कसं असते की जी मदर असते, समजा ही मदर आहे आणि हा तिचा न्यूबॉर्न बेबी आहे, तर जर मदरचा ब्लड ग्रुप जर RH निगेटिव्ह आहे आणि जो न्यूबॉर्न बेबी आहे त्याचा जर ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह आहे तर काय होते? हेमोलायटिक डिसीजेस. तर हे पूर्ण कोणामुळे होते हेमोलायटिक डिसीज? तर RHच्या इनकॉम्पॅटिबिलिटी डिसीज होण्याचे चान्सेस राहतात. तर RHच्या इनकॉम्पॅटिबिलिटीमुळे. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी. न्यूबॉर्न प्रॉब्लेम RH मिसमॅच. इथे मी एक्सप्लेन केलेली आहे ट्रिक. ठीक आहे. त्यानंतर विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड फॉर प्लेटलेट स्टोरेज. तर आता प्लेटलेट स्टोअर करण्यासाठी कोणता अँटीकोॲग्युलंट यूज केला जातो? नॉर्मली कोणता EDTA यूज करतात ब्लड बँकमध्ये? CPD. ठीक आहे. आणि इथे काय विचारलं आहे? प्लेटलेट स्टोअर करायचे आहेत आपल्याला. सगळं होल ब्लड किंवा दुसरं काही स्टोअर नाही करायचं, फक्त आपल्याला प्लेटलेट स्टोअर करायचे आहेत. तर प्लेटलेट स्टोअर करण्यासाठी कोणता यूज केला जातो अँटीकोॲग्युलंटचा? तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए EDTA, ऑप्शन बी CPDA, ऑप्शन सी ACD आणि ऑप्शन डी सोडियम सायट्रेट. तर काय असणार आहे प्लेटलेट स्टोरेज करण्यासाठी अँटीकोॲग्युलंट? करेक्ट आन्सर असणार आहे ACD यूज केलं जातं. प्लेटलेट लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवा की प्लेटलेट जो आहे तो ॲसिडमध्ये टिकतो. प्लेटलेट ॲसिडमध्ये टिकतो. ही ट्रिक्स आहे आपली, ज्यावर ॲसिड असं आठवलं की तुम्हाला ॲसिड म्हणून ACD हे पण नाव आठवून जाईल. ठीक आहे. प्लेटलेटसाठी प्लेटलेट कुठे स्टोअर करावं लागेल? तर फक्त काहीच नाही, डायरेक्ट ॲसिड लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचे? ॲसिड. ॲसिड लक्षात ठेवलं तर A, C आणि D याच्यावरून तुम्हाला येईल ACD. त्यानंतर विच ब्लड कंपोनंट इज यूज्ड इन डेंग्यू विथ थ्रोम्बोसायटोपेनिया.
थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजेच काय? थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे काय आहे तर ज्यामध्ये प्लेटलेट्स जे आहेत ते काय होतात? डिक्रीज होतात. प्लेटलेट्स जे आहेत ते डिक्रीज होतात. तर विच ब्लड कंपोनंट इज यूज्ड इन डेंगू? तर कोणते प्लेटलेट यूज केले जातात इन डेंगू ज्यामध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया होतो? थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणलं तर काय होते? प्लेटलेट जे आहेत ते डिक्रीज होतात. तर ऑप्शन ए होल ब्लड प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, क्रायोप्रिसिपिटेट, ऑप्शन डी प्लाझ्मा. तर काय आहे आन्सर? प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, ज्यामध्ये प्लेटलेट्स कसे होतात? कमी होतात. नंतर कार्ल अँड स्टॅनर गॉट नोबल प्राइज फॉर डिस्कवरी ऑफ. तर कार्ल अँड स्टॅनरला नोबल प्राइज कशासाठी देण्यात आलेला आहे? RH सिस्टीम, ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, क्रॉस मॅचिंग आणि बॉम्बे ब्लड ग्रुप. तर कार्ल अँड स्टॅनरनी काय केलं की ABO ब्लड सिस्टीम डिस्कवर्ड केली आहे, म्हणून त्यालाच नोबेल पुरस्कार, ABO ब्लड ग्रुप सिस्टीमसाठीच नोबेल पुरस्कार दिला गेला आहे. विच अँटीजन इज कॉल्ड डी अँटीजन? तर डी अँटीजनला काय म्हणतात? ऑप्शन ए ABO अँटीजन, RH अँटीजन, केल अँटीजन आणि H अँटीजन. तर काय म्हटलं जातं? RH अँटीजन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. स्टोरेज टेम्परेचर ऑफ प्लाझ्मा इज. स्टोरेज टेम्परेचर ऑफ प्लाझ्मा इज. तर प्लाझ्माला किती टेम्परेचरमध्ये स्टोअर करावं लागते? ऑप्शन ए -20 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी -80 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 4 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी -40 डिग्री सेल्सिअस. तर आता आपल्याला प्लाझ्माला स्टोअर करायचं आहे. तर काय करेक्ट आन्सर असणार आहे? प्लाझ्माला किती टेम्परेचर लागते स्टोअर करायला? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, -20 डिग्री सेल्सिअस. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा इज स्टोअर्ड ॲट. तर याला किती टेम्परेचरमध्ये ठेवावं लागते? -18 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचर की 10 डिग्री सेल्सिअस. तर इथं काय विचारलं होतं? प्लाझ्मा जो आहे तो -20 डिग्री सेल्सिअसवर आहे. ओके, प्लाझ्मा विचारला फक्त -20 डिग्री सेल्सिअस आणि फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा विचारलं तर त्याच्यापेक्षा दोन्ही कमी असं लक्षात ठेवा. मग काय असणार आहे करेक्ट आन्सर? दोन्ही कमी म्हटल्यानंतर ऑप्शन ए -18 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा खाली असं. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा 18 आणि नुसता प्लाझ्मा 20. त्यानंतर शेल्फ लाईफ किती असते फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा? किती असते फ्रेश फ्रोझन प्लाझ्माची शेल्फ लाईफ जी आहे ती? 1 इयर, 3 मंथ, 6 मंथ आणि 2 इयर. किती असते? तर शेल्फ लाईफ ऑफ फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा किती आहे? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, 1 इयर. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा जो फ्रेश किती दिवस राहतो? 1 इयरपर्यंत, असं काहीतरी म्हणून लक्षात ठेवा. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा 1 इयर. ठीक आहे. शेल्फ लाईफ ऑफ फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा इज 1 इयर. त्यानंतर बॉम्बे ब्लड ग्रुप इज डिनोटेड ॲज. बॉम्बे ब्लड ग्रुपला कसं डिनोट केलं जातं? OH, AB-, H निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि RH नल. करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर जो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे त्याला H- असं नाही लिहित, त्याला OH असं लिहितात. ठीक आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप कोणता आहे तर OH असं लिहितात. ओ माय गॉड म्हणतो ना आपण, ओ माय गॉड. बॉम्बेला काय म्हणतात आता? कमेंट करून सांगा. तसं OH. स्क्रीनिंग टेस्ट बिफोर ब्लड डोनेशन इन्क्लूड. ब्लड डोनेशन करण्याच्या अगोदर कोणती स्क्रीनिंग टेस्ट केली जाते? तर सगळ्याला माहिती आहे अगोदर HIV आहे का, HBsAg आहे काय, HCV, सिफिलिस, मलेरिया हे सगळं चेक केलं जातं. ठीक आहे. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सेफ ब्लड 5 टेस्ट. HIV, HBsAg, HCV, सिफिलिस आणि मलेरिया. सेफ ब्लड
5 टेस्ट लक्षात ठेवा. HIV HBsAg तर तुम्हाला लक्षात राहते. सिफिल आणि मलेरिया लक्षात ठेवा. त्यानंतर HCV हेपॅटायटिस सी व्हायरस. विच इज द मिनिमम HB रिक्वायर्ड फॉर ब्लड डोनेशन मेल. आता मेलला ब्लड डोनेट करायला त्याचं HB किती पाहिजे. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर किती HB पाहिजे मेलला ब्लड डोनेट करायला. तर 12.5 ग्राम पर डेसिलिटर. 12.5 ग्राम पर डेसिलिटर एवढा HB पाहिजे ब्लड डोनेट करायला मेलला. ठीक आहे. त्यानंतर मिनिमम वेट रिक्वायर फॉर ब्लड डोनेशन. तर ब्लड डोनेशनसाठी किती वजन पाहिजे. मिनिमम वेट किती वजन पाहिजे रिक्वायर फॉर ब्लड डोनेशन. 45 किलो, 50, 40 आणि ऑप्शन डी 55 किलो. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर ब्लड डोनेट करायला ब्लड किती पाहिजे 50 किलो. 100च्या अर्धा 50 किलो असं लक्षात ठेवा. आणि मेलमध्ये किती ब्लड पाहिजे HB किती पाहिजे 12.5. मिनिमम एज फॉर ब्लड डोनेशन आणि एज किती पाहिजे ब्लड डोनेशनची. ऑप्शन सी 18 वर्ष. सगळ्यालाच माहिती आहे 18 झाले की ब्लड दान. इंटरवल बिटवीन 2 ब्लड डोनेशन्स. तर किती टाइम पाहिजे 2 ब्लड डोनेशन्स. 2 ब्लड डोनेशन्समध्ये 2 रक्तदानामध्ये किती अंतर असावा. तर सगळ्यांना माहिती आहे एकदा आपण ब्लड डोनेट केलं तर त्याच्यानंतर 3 महिने आपण ब्लड डोनेट करू नाही शकत. 3 महिन्याच्या नंतर आपण दुसरं ब्लड डोनेट करू शकतो. व्हॉल्यूम ऑफ ब्लड कलेक्टेड इन 1 डोनेशन. काय म्हणते व्हॉल्यूम ऑफ ब्लड कलेक्टेड. आपण किती ब्लड कलेक्ट करतो 1 डोनेशन. एका डोनेशनमध्ये म्हणजे एक डोनर जे आहे त्यावेळेस आपण किती ब्लड कलेक्ट करतो. तर करेक्ट आन्सर आहे 450 ml ब्लड घेतलं जातं. 450 ml जे आहे ते ब्लड घेतलं जातं. व्हॉल्यूम ऑफ ब्लड कलेक्टेड इन 1 डोनेशन. तर एका रक्तदानात 450 ml ब्लड घेतलं जातं. Which solution is used to preserve RBC for long-term storage in freezer. जी की RBC मध्ये RBC जे आहे त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी विच सोल्युशन यूज केलं जातं. कोणतं सोल्युशन यूज केलं जातं RBCला लॉंग टर्म स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये. ग्लिसरॉल, हिपॅरिन, EDT आणि CPD. काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर कोणतं सोल्युशन यूज केलं जातं RBCला लॉंग टर्म स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये. तर पहा ऑप्शन ए ग्लिसरॉल, हिपॅरिन, EDT आणि CPD. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ग्लिसरॉल. ग्लिसरॉल कसं लक्षात ठेवायचं. RBCला कुठे स्टोअर करायचे आपल्याला फ्रीजमध्ये. कशासाठी फॉर लॉंग टर्म प्रिझर्व करण्यासाठी. ओके. फ्रीजमध्ये काय असतो फ्रीजमध्ये आईस असतो. ठीक आहे. मग आईस म्हणजेच कसं तो ग्लिसरॉल सारखा दिसतो की नाही व्हाईट तसं ग्लिसरॉल RBC आईस ग्लिसरॉल प्रोटेक्ट. त्यानंतर RH इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर्स विच. तर RH मधली जी इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर्स इन. काय असणार करेक्ट आन्सर. ऑप्शन ए मदर RH निगेटिव्ह, बेबी RH पॉझिटिव्ह. RH ची इनकॉम्पॅटिबिलिटी कशी ऑकर्स होते. ज्यावेळेस मी सांगितलं इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजेच हेमोलायटिक. ठीक आहे. एक मिनिट रे काय होतं. तर मग RH इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर्स मी आताच सांगितलं ज्यावेळेस जी मदर आहे मदरचं जे ब्लड ग्रुप आहे ते काय RH निगेटिव्ह आणि जी बेबी आहे न्यूबॉर्न आहे तिचं ब्लड ग्रुप RH जर पॉझिटिव्ह असेल तर यांच्यामध्ये काय होणार RH इनकॉम्पॅटिबिलिटी ऑकर्स होणार. मदरचं निगेटिव्ह आणि बेबीचं RH पॉझिटिव्ह असेल तर.
ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. RH निगेटिव्ह प्रेग्नेंट वुमेन इज गिवन. RH निगेटिव्ह प्रेग्नेंट वुमेन असेल तर तिला काय दिलं जातं असं विचारलेलं आहे. ऑप्शन इन प्रेग्नेंट RH निगेटिव्ह प्रेग्नेंट वुमेनलाच विचारलेलं आहे ना. तर ऑप्शन ए अँटी डी इम्युनोग्लोबिन, ऑप्शन बी प्लेटलेट्स, ऑप्शन सी फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि ऑप्शन डी प्लाझ्मा. तर जे RH निगेटिव्ह प्रेग्नेंट वुमेन आहे तिला काय, तर आपण ऐकलं असेल बघा, प्रेग्नन्सीमध्ये जर ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर तिला इंजेक्शन द्यावं लागते म्हणून, असं तुम्ही ऐकलं असेल. तर जर मदरचा ब्लड ग्रुप जर RH निगेटिव्ह असेल तर मदरचा ब्लड ग्रुप जर RH निगेटिव्ह असेल तर तिला काय इंजेक्शन दिलं जातं. तर ते इंजेक्शन कोणतं असतं, तर ते अँटी डी इम्युनोग्लोबिनचं असतं. ठीक आहे, अँटी डी इम्युनोग्लोबिनचं असतं. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. डोज ऑफ अँटी डी इंजेक्शन इज, तर त्याचा किती डोस दिला जातो अँटी डी इम्युनोग्लोबिनचा. ऑप्शन ए 100 मायक्रोजी, 300, 500 आणि 15. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 300 एवढा डोस दिला जातो. ठीक आहे, 300. कशाचा डोस दिला जातो, कुणाला दिला जातो हा, मदर्सला अँटी डी इंजेक्टचा डोस आहे हा. ठीक आहे. कुम टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज, कुम टेस्टला काय म्हटलं जातं, अँटीग्लोब्युलिन टेस्ट, ॲग्लुटिनेशन टेस्ट, ब्लीडिंग टेस्ट, एलायझा टेस्ट. कोणती टेस्ट म्हटलं जातं कुम टेस्टला, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए अँटीग्लोब्युलिन टेस्ट. कुम टेस्टला काय म्हटलं जातं, अँटीग्लोब्युलिन टेस्ट. ट्रिक सांगू, लक्षात राहत नसेल तर पहा कशाला विचारले, कुंभ टेस्टला. कुंभ टेस्ट म्हणजेच कुटुंब, कुंभ म्हणजेच कुटुंब. इथं ट जे आहे याचा उच्चार नाही दिला आहे, तर असं लक्षात ठेवा, ट्रिक्स आहे आपली. कुंभ टेस्ट म्हणजेच कुटुंब, आणि कुटुंबामध्ये आंटी असते, आपल्या आंटी आणि अंकल राहतात कुटुंबामध्ये. तसंच अँटीग्लोब्युलिन टेस्ट लक्षात ठेवा कुंभ टेस्टमध्ये. तर त्या कुंभ टेस्टला काय म्हटलं जातं, कुंभ टेस्ट ऑल्सो नोन ॲज, कुंभ म्हणजे कुटुंब आणि कुटुंबामध्ये असते आंटी म्हणून अँटीग्लोब्युलिन टेस्ट. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर डायरेक्ट कुंभ टेस्ट डिटेक्ट. इथे काय विचारलं होतं आपल्याला, कुंभ टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज, कुंभ टेस्टला काय म्हणतात, आणि आता इथे विचारले डायरेक्ट कुंभ टेस्ट डिटेक्ट. डायरेक्ट कुंभ टेस्ट काय शोधते, तर कुंभ टेस्ट जी आहे ती अँटीबॉडी अटॅच्ड टू RBC, ऑप्शन बी फ्री अँटीबॉडी इन सीरम, ऑप्शन सी अँटीजन इन सीरम आणि ऑप्शन डी प्लेटलेट्स. तर जी डायरेक्ट कुंभ टेस्ट आहे ती डायरेक्ट कुंभ टेस्ट काय डिटेक्ट करते, अँटीबॉडी अटॅच्ड ऑन RBC. इथे RBC आहे, या RBCला इथे अँटीबॉडी अटॅच आहे. मग हे अँटीबॉडी अटॅच आहे की नाही हे कोण डिटेक्ट करते, तर हे डायरेक्ट कुंभ टेस्ट डिटेक्ट करते. ट्रिक्स सांगू का याच्यासाठी, कुंभ म्हणजे काय, कुटुंब लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त कुंभ टेस्टमध्ये. कुटुंब लक्षात ठेवलं तर याच्यावरचे क्वेश्चन लक्षात राहतील एक्झाममध्ये. डायरेक्ट कुंभ टेस्ट काय डिटेक्ट करते असा प्रश्न आहे आपल्याला. तर जे की डायरेक्ट जे कुटुंबाचे माणसं आहेत ते काहीतरी डिटेक्ट करत आहेत. काय डिटेक्ट करत आहेत, यांनी काय केलं माहिती आहे का, यांची जी सून आहे आणि यांचा जो मुलगा आहे तो नीट राहतात की नाही, ते सोबत राहतात की नाही ड्युटी का. आता हे इकडे गावाकडे राहतात आणि हे दोघं शहरात राहतात नवरा बायको. मग हे नवरा बायको एका घरात राहतात की नाही हे डिटेक्ट करतात कोण, हे डायरेक्ट कुटुंब. तर ते डायरेक्ट टेस्ट जर विचारलं कुंभ टेस्ट, तर जे नवरा बायको जे आहेत RBCच्या डोक्यावर भांडणं करत बसणारी ही अँटीबॉडी, हे दोघं आहेत की नाही एका ठिकाणी हे डिटेक्ट कोण करते, कुटुंबाचे लोक करतात. डायरेक्ट तर डायरेक्ट कुंभ टेस्ट डिटेक्ट अँटीबॉडी अटॅच्ड RBC असं काहीतरी म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेला आठवावं असं.
मग इनडायरेक्ट कुम टेस्ट काय डिटेक्ट करते? ऑप्शन ए अँटीबॉडी ऑन आरबीसी, ऑप्शन बी फ्री अँटीबॉडीज इन सीरम, ऑप्शन सी प्लेटलेट्स आणि ऑप्शन डी अँटीजन इन सीरम. त्यानंतर विचारलेलं आहे फ्री अँटीबॉडीज इन सीरम इज द करेक्ट आन्सर. इनडायरेक्ट कुम टेस्ट डिटेक्ट काय करते? तर फ्री अँटीबॉडीज इन सीरम. लक्षात कसं ठेवणार पहा, काही जणांच्या घरी कसं असते माहिती आहे का, 5 वाजेपर्यंत आता तुम्ही जॉब करताय, ठीक आहे, तर तुमचा जॉबला सुट्टी होते 4-4:30ला, तर 4-4:30ला तुम्हाला सुट्टी होते, तर तुम्हाला 5 वाजता घरी आलेच पाहिजे तुम्ही, असं राहते, ठीक आहे. म्हणजे असं पूर्ण हे राहते की तुम्ही 5 वाजता आलेच पाहिजे. आणि काही ठिकाणी असते तू किती पण वाजता ये, आम्हाला काही एवढं हे नाही, तू 5 वाजता याली, 6 वाजता याली, 7 वाजता याली, 8 वाजता याली, आम्हाला काही टेन्शन नाही असं म्हणते. मग ज्यावेळेस किती वाजता ये म्हणजे हे कसं असते, फ्री असते, फ्री असते, किती वाजता ये तिला काय असते, फ्री असते. मग ती काय करते, डायरेक्ट घरी येते का? डायरेक्ट घरी येत नाही, जाते इथून पाणीपुरी खाते, इथून खाते, इकडे येते, इथं दुसरं काहीतरी खाते, म्हणजे असं इनडायरेक्टली इथे येते. डायरेक्टली घरी येते का, की तर 5 वाजले घरचे शिवा देतात म्हणून नाही, ते फिरून इनडायरेक्टली घरी येते. त्याला काय म्हणतात, इनडायरेक्ट कुम टेस्ट, असं लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट म्हणलं की ते डायरेक्ट घरी नाही येत, इनडायरेक्ट म्हणजे इकडे तिकडे फिरत येते ती, कारण तिच्या घरचं वातावरण कसं असतं, एकदम फ्री असते. म्हणून फ्री अँटीबॉडी जर असते इन सीरममध्ये तर इनडायरेक्ट कुम टेस्ट केली जाते. ही ट्रिक्स होती आपली लक्षात ठेवण्यासाठी. कसं सांगितलं मी डबल सांगते पहा. इनडायरेक्टचा संबंध आपल्याला आहे. इनडायरेक्ट कुम टेस्ट कशासाठी केली जाते? फ्री अँटीबॉडीज इन सीरम. ओके, मग जे फ्री असतात, एका मुलीच्या घरचे जर फ्री असतील, ते किती वाजता आली तरी ते काही म्हणत नाहीत की तू 5 वाजताच आली, 6 वाजताच आली. मग ती मुलगी काय करते, भेळ पाणीपुरी इकडं तिकडं सगळं खाऊन मग घरी येते. इनडायरेक्ट येते ती, डायरेक्ट इथे ड्युटीच्या तिथून डायरेक्ट घरी निघते का? डायरेक्ट नाही निघत, इकडे तिकडे फिरते, म्हणून तिला इनडायरेक्ट म्हटलं आपण. डायरेक्ट घरी आली असती तर डायरेक्ट म्हटलं असतं, कारण तिच्या घरचं वातावरण पूर्ण फ्री आहे, त्यामुळे ती इनडायरेक्ट येते. तसं इनडायरेक्ट कुम टेस्टसाठी काय वापरतात? फ्री अँटीबॉडीज. ठीक आहे. क्रॉस मॅच मेजर टेस्ट मीन्स डायरेक्ट कुम टेस्ट आणि इनडायरेक्ट कुम टेस्टचं तुम्हाला लक्षात राहिलं. डायरेक्टसाठी काय सांगितलं होतं, 2 महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत म्हणून मी जास्त टाईम देता येईल. डायरेक्ट कुम टेस्ट जे आहे ते डिटेक्ट केली जाते अँटीबॉडी अटॅच्ड टू आरबीसी, किंवा मग हे जे आरबीसी आहे त्याला डायरेक्ट अटॅच होते अँटीबॉडी, असंही लक्षात ठेवा. अँटीबॉडी जी आहे ती अटॅच असते आरबीसीला, डायरेक्ट अटॅच असते इकडे, त्याला डायरेक्ट कुम टेस्ट म्हणतात. आणि इनडायरेक्टचं तर मी सांगितलेच आहे की फ्री अँटीबॉडीज इन सीरम. सीरममध्ये काय होते, फ्री असते अँटीबॉडीज इन सीरम. त्यानंतर क्रॉस मॅच मेजर टेस्ट मीन्स, क्रॉस मॅच मेजर टेस्ट, आता मायनर टेस्ट आणि मेजर टेस्ट हे दोन्ही पण येतील. ठीक आहे, आता आलेला आहे क्रॉस मॅच मेजर टेस्ट. म्हणजे काय असते क्रॉस मॅच मेजर टेस्ट? ऑप्शन ए डोनर आरबीसी प्लस रिसिपियंट सीरम, ऑप्शन बी डोनर सीरम प्लस रिसिपियंट आरबीसी, ऑप्शन सी डोनर प्लाझ्मा प्लस डोनर सीरम आणि ऑप्शन डी रिसिपियंट आरबीसी प्लस रिसिपियंट सीरम. तर क्रॉस मॅच मेजर टेस्ट म्हणजे काय? मेजर टेस्ट मीन्स